संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची आघाडी असल्याचा युती असल्याचं जाहीर केलेलं आहे. त्याच अनुषंगाने होऊ घातलेल्या 2025च्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ज्या काही आता वाटाघाटी आमच्या झाल्या आणि वाटाघाटी अंती आम्ही ज्या काही जागांची निश्चिती केलेली आहे आणि आम्ही संपूर्ण नवी मुंबईवर एकत्र लढणार आहोत महानगरपालिकेची निवडणूक. त्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहिती देण्यासाठी आणि नवी मुंबईतली आमची जी युती आहे, जी आघाडी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची, ही जाहीर करण्यासाठी आज आपल्याला इथे आम्ही बोलवलेलं आहे. परिस्थिती आपण सर्व जाणून आहात, आपण पत्रकार बंधू आहात, आपल्याला सर्व परिस्थिती माहीत आहे. तशा प्रकारे एक घोडा बाजार काल मांडला गेला. अक्षरशः करोड 2-2 करोडची ऑफर दिली गेली फक्त एखादा उमेदवार बिनविरोध निवडून येण्यासाठी. पण तेवढाच अभिमान सांगू इच्छितो की आजूबाजूच्या सर्व शहरांमध्ये बिनविरोध उमेदवार गेले असताना नवी मुंबईमध्ये एकही उमेदवार बिनविरोध केला नाही. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आमचं एकत्रित मनोमिलन प्रॉपर झालेलं आहे आणि काहीतरी वेगळं नवी मुंबईमध्ये घडवून दाखवण्याच्या दिशेनं ही आमची आघाडी चालणार आहे. निश्चितपणे अडचणी येणार आहेत, आम्हालाही कल्पना आहे, पण अडचणीवर मात करून जी 16 तारखेची पहाट होईल ती निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेत निवडून गेलेले असतील याची आम्हाला तेवढीच ग्वाही आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बंधूंनाही विनंती करेन की आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असेल ते आपण विचारावे, जेणेकरून आम्ही जे सर्व वरिष्ठ मंडळी इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ बसलेले आहेत, आमचे बेलापूरचे जिल्हा प्रमुख प्रकाशदादा बसलेले आहेत, मी स्वतः ऐरोलीचा जिल्हा प्रमुख आहे, आमच्या जिल्हा सेक्रेटरी रंजनाताई बसलेले आहेत, मोडी साहेब आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, आमचे संपर्क प्रमुख साहेब आहेत आणि इतर आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. निश्चितपणे आपण विचारलेल्या प्रश्नांना योग्य ते उत्तर आणि जागी उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. एक 2 मिनिटं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रस्तावना करतो. हो, एक 2 मिनिटं प्रस्तावना करतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी मन त्याची प्रतीक्षा करत होतं. ती प्रतीक्षा काही दिवसांपूर्वी संपली आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धव साहेब या ठाकरे युती, ज्याला आम्ही शिवयुती म्हणतो, ती जाहीर झाली आणि MMR रिजन मधल्या जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल आणि नवी मुंबईत सुद्धा आज आम्ही परत एकदा जाहीर करतो की आम्ही युती जाहीर करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. म्हणून आमचे उमेदवार एकूण 95 उमेदवार आमचे ह्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 रणांगणात आहेत. त्यातले शिवसेना म्हणून एक 56 उमेदवार रणांगणात असणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचे 25 उमेदवार प्लस 3 असे उमेदवार आहेत की जिथे आम्ही मशालवर लढतोय, म्हणजे शिवसेनेच्या चिन्हावर लढतोय. सोबतच काही पॅनल पूर्ण होण्यासाठी जिथे जिथे आमच्याच पक्षातले काही बंडखोर उभे होते किंवा अपक्ष उभे होते, जिथे एखाद 2 ठिकाणी आमचे फॉर्म बाद झाले किंवा आमचं अर्ज जाऊ शकले नाही, अशा एक 14 ठिकाणी आमच्याच पक्षातले अपक्ष उमेदवार हे सुद्धा आमच्या युतीमध्ये आहेत. असे टोटल एकूण संख्या 95 उमेदवार रणांगणात असतात. त्याची PDF मी आपल्याला आम्ही सगळेच काही वेळा नंतर एक आपल्याला पाठवतो. ज्या पद्धतीने मला वाटतं तुम्ही सगळे आलात तर तुम्हाला जर कुठला विरोध झाला नसेल बहुतेक तुम्ही आपले बिनविरोधच आहात. आता महाराष्ट्रात इथपर्यंत परिस्थिती आली आहे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच की महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये बिनविरोध होऊ लागले. आमचं ते निवडणूक आयोगाला आणि भारतीय जनता पक्षाला सांगणे की निवडणुकाच घेऊ नका, असं कोर्टाला निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागला
आणि त्या ठिकाणी चौकशी लावावी लागली. उमेदवार पळवणं, उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पैशांचं आमिष दाखवणं, त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आणणं, यंत्रणांचा दबाव आणणं, असं सगळं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. जसं आता प्रवीण भाई म्हणाले की हे सगळं शिवसेना आणि मनसेच्या उमेदवाराबाबतीत झालं नाही का, निश्चित झालं. पण आमचे उमेदवार दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते जे या निवडणुकीच्या रणांगणात आहेत, त्यांनी कुठेही माघार न घेता या धनशक्तीच्या विरोधात एक निष्ठावंतांची लढाई. दोन्ही पक्षात आज आपण बघितलं तर परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाचे मूळ नगरसेवक इथे नाहीच आहे. जे काय ते गणेश नाईक साहेबांबरोबर आलेले नगरसेवक, असं दलबदलूच नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढताना दिसतो. त्यांच्या निष्ठावंतांनी तर सांगपडाला मेळावा घेतला होता RSSच्या आणि बीजेपीच्या. बरं, मंदाताईंबरोबर जे निष्ठावंत होते त्या 13 जणांचे कशा पद्धतीने 12 वाजवले हे आपल्याला परिस्थिती नवीन पहिला कल्पना आहे. शिंदेकडे गेलेले त्याला अमित शाह साहेबांनी स्वतः सांगितलं की ही कुबडी सेना आहे, आम्हाला कोणाच्या कुबड्या नको. या कुबड्या सेनेचे सुद्धा जेवढे उमेदवार आहेत ते सगळे गद्दार उमेदवार आज रणांगणात आहेत. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, माणसं भाड्याने आणायची आणि प्रचार करायचा. कारण अनेक ठिकाणी जे नगरसेवक शिवसेनेतून गेले त्यांच्याबरोबर तळागाळातला कुठलाही निष्ठावंत कार्यकर्ता सोबत गेलेला नाही, असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे या पक्ष बदलू आणि गद्दारांच्या विरोधात नवी मुंबई शिवसेना आणि मनसे यांच्या निष्ठावंतांची लढाई असा संपूर्ण प्रकार तुम्हाला नवी मुंबईत दिसतोय. अंडरकरंट ठाकरेंचं आहे आणि अंडरकरंट मराठी माणसाचं. तर मला वाटतं ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे अनेक रिझल्ट आपल्याला ह्या नवी मुंबईत सरप्राईज करणारे रिझल्ट, आश्चर्य करणारे रिझल्ट निश्चित दिसतील. अनेक ठिकाणी आमचे सुशिक्षित उमेदवार आहेत, म्हणजे ऍडव्होकेट शीतल गायकवाड आमच्या वकील आहे, आपला साईश असेल वकील आहे, पदवीधर ऍडव्होकेट माने वकील आहे, MBA, डॉक्टर विद्या कंबाळकर, आमच्या डॉक्टर आरती धुमाळ, अनेक ठिकाणी पदवीधर उमेदवार आहे. आमचे इंजिनियर सचिन कदम असतील, आमचे अभिजित देसाई असतील, सविनय मात्र स्वतः डिप्लोमा होल्डर, डॉक्टर विघ्ने डॉक्टर आहे. अनेक ठिकाणी सुशिक्षित पदवीधर महिला असतील, पुरुष असतील, असे उमेदवार दिलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूलाच स्वतः कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आहे, स्वतःचा पोरगा कंत्राटदार नगरसेवकचा उमेदवार. म्हणजे आपण जेव्हा शपथपत्र देतो त्यावेळी मी कुठलंही कंत्राट महानगरपालिकेकडून घेतलं गेलं नाही पाहिजे, घेणार नाही असं शपथपत्र असतं. नवी मुंबईतले सगळे नगरसेवक हे दोन्ही पक्षातले जवळपास कंत्राटदार आहे किंवा त्यांच्या घरातील सदस्य हे कंत्राटदार आहे. हे महानगरपालिकेला माहित नाही का? महानगरपालिकेचे जे आरोप, जे निवडणूक आयोगाचे आता आरोप, जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना माहित नाही का? आता हे कंत्राटदारांच्या विरोधात एक सर्वसामान्य कार्यकर्ता ही सुद्धा लढाई आहे. पण मला वाटतं नवी मुंबईतला प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक नवी मुंबईकर ज्याला यावेळी बदल हवाय आणि ज्याला एक सर्वसामान्य कार्यकर्ता सभागृहात पाठवायचा आहे, असा प्रत्येक नवी मुंबईकर आमच्या या शिवयुतीला पाठिंबा देईल आणि भरघोस मताने आमचे उमेदवार निवडून आणेल असा विश्वास आम्ही सगळ्या सहकाऱ्यांना आहे, हे या ठिकाणी जाहीर करतो. आपले निश्चित प्रश्न असतील, लवकरच आमचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. त्या अगोदर जर आपली परवानगी असेल तर इकडे 2 ते 3 व्हिडिओ नवी मुंबईकरांना आदरणीय, सन्माननीय, माननीय शिल्पकार गणेश नाईक साहेब आणि ज्यांचं बंड युनेस्को मध्ये पण दाखवलं गेलं असं ते म्हणतात आणि ज्यांनी युनेस्कोने दखल घेतली ज्यांच्या बंडांची, असे एकनाथ शिंदे साहेब यांचे एक व्हिडिओ आपल्याला इथे आम्ही दाखवू इच्छितो. त्यानंतर आपण आपले प्रश्न असतील ते आपण बोलूया. कृपया विनंती करतो माझे सहकारी प्रतीक खेडकर यांना की पहिला व्हिडिओ 50 रुपयामध्ये 30,000 लिटर पाणी देतो किंवा 24 तास पाणी देण्याची क्षमता आमच्यामध्ये.
नवी मुंबईमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला समान कामाला समान वेतन दिलं जातं. या महापालिकांमध्ये काही ठिकाणी ठेकेदारांच्याकडे काम करणाऱ्याला किमान वेतन सोडलं जातं. आज नवी मुंबईमध्ये वाशीचं हॉस्पिटल आहे, बेलापूरला 100 कॉटचं हॉस्पिटल तयार झालेलं आहे, नेरूरला 100 कॉटचं हॉस्पिटल तयार झालेले, नेरूर आयोडीला 100 कॉटचं हॉस्पिटल तयार झालेले, पुढे घनसोली, कोपरखेरणा आणि पुन्हा एमआयडीसी एरियामध्ये सुद्धा 2 ठिकाणी असे 5 हॉस्पिटल बांधले जातात. म्हणून नवी मुंबईच्या लोकांना आरोग्याचा प्रश्न पुढे कधी सतावणार. या शहराला स्वच्छतेचे राष्ट्रपतीचे पारितोषिक, पंतप्रधानांचे पारितोषिक मिळाले, राज्य सरकारचे मिळाले. म्हणूनच या शहरामध्ये कुठलीही झोपडपट्टी राहू नये, कुठेही रस्त्यावर त्या ठिकाणी फुटपाथवर कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी फेरीवाल्यांची वर्दळ राहू नये. हॉकर्स पॉलिसी आम्ही निर्माण करून राज्य शासनाकडे दिली, राज्य शासनाच्याकडे ती प्रलंबित. 2 मिनिटं दुसरं चालू करू नको. सन्माननीय शिल्पकार गणेश नाईक साहेबांचे 2015चा व्हिडिओ आहे. 15 नंतर 20 पर्यंत त्यांच्याकडे सत्ता होती, त्याच्या अगोदरही होती. 20 नंतर 5 वर्ष प्रशासन होतं. जे थोडस नमूद करतो मी. पुढचं प्रतीक. आता नवी मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय राज्य नगर विकास विभागाने घेतलेला आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली. नवी मुंबई, पनवेल आणि उरण मधील 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत गरजेपोटी बांधलेली घरं कायम होणार आहे. दरम्यान सरकारकडून आगरी कोळी बांधवांना सुद्धा मोठा दिलासा मिळालाय. सिडको आणि मनपाकडून होणारी तोडक कारवाईची टांगती तलवार आता थांबणार असून गावठाण भागाची सीमा 250 मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. गरजेपोटी जी बांधकामं झालेली आहे, गरजेपोटी बांधलेली जी घरं भूमिपुत्रांनी गावठाणामध्ये किंवा गावठाणापासून 250 मीटरच्या क्षेत्रफळामध्ये मी गेले 38 वर्षापासून हा विषय प्रलंबित होता, ती अनधिकृत होती, ती आज आम्ही नियमित करण्याचा निर्णय घेतलेला शासनाने. आणि याचा फायदा जवळपास हजारो लाखो भूमिपुत्रांना होईल. त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि निश्चितपणे एक सुनियोजित असा विकास ते स्वतःचा करू शकतील. आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष हा गरजेपोटी बांधकाम केलेली जी काही घरं आहेत भूमिपुत्रांची, त्याला न्याय मिळालेला आहे. अशा पद्धतीने शेकडो GR निघाले. आपल्याला कल्पना आहे, प्रवीण म्हात्रे साहेब आणि ही सगळी मंडळी यावर बोलतीलच. शेवटचा फक्त 1.5 मिनिटाचा एक तिसरा व्हिडिओ आहे प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात. तो महापालिकेने नंतर पुढे नगर रचना विभागाने जाहीर केला. त्याचे पोस्टर बॅनर संपूर्ण नवी मुंबईत लागले होते. कृपया प्रतीक. तर नवी मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. नवी मुंबईमधील 500 चौरस फुटांपर्यंत जी घरं आहेत त्यांना संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादीने घेतलेला आहे. लवकरच महासभेमध्ये हा मंजूर करण्यात येणारा निर्णय. आणि नवी मुंबईमध्ये बहुसंख्य आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोक राहतात, त्यामुळे त्याचा फायदा 80% रहिवाशांना होणार आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयावरती भाजपने मात्र टीका केलेली आहे. यावरूनच राजकारण चांगलं तापलेलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच हा निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लोकांची दिशाभूल करते. निवडणुकांपूर्वी करमाफीच्या या प्रस्तावाला मंजुरीच मिळू शकत नाही, असा दावा भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय. कमीत कमी टॅक्स देणारा शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. 20 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स असेल, वॉटर टॅक्स असेल, अशा प्रकारचे कोणतेही टॅक्स नवी मुंबई महानगरपालिकेने आजवर वाढवले नाही. आणि ज्यावेळेस निर्णय झाला की इतर महानगरपालिका देखील एखादी योजना आणली आणि त्याला राज्य शासनाची परवानगी घेऊ शकते, हे जाहीर झालं. त्यानंतर लगेच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी महापौर महोदयांची चर्चा केली, महापौर महोदयांनी आयुक्त महोदयांची चर्चा केली आणि लवकरच एक चांगला प्रस्ताव त्या माध्यमातून 500 चौरस मीटरची घरांची प्रॉपर्टी टॅक्स माफ केला जाईल, हे महापालिकेत लवकर आणलं. महत्वाचे 5-6 विषय या सगळ्याच्या मध्ये आलेले. प्रॉपर्टी टॅक्सची घोषणा 2015चा व्हिडिओ आहे की ज्यावेळी राष्ट्रवादी म्हणून संपूर्ण परिवार तिकडे होता आणि त्यांनी निवडणूक त्यावेळी
निवडणूक लागायच्या अगोदर एक प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भातला त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा नगर विकास खात्याचं हे असताना त्या संदर्भातली घोषणा केली. त्याचे पोस्टर बॅनर बीजेपी आणि शिंदे सेनेकडून दोन्हीकडून लावण्यात आले होते. अद्याप काही 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ झालेला नाही. दुसरा जो व्हिडिओ होता प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या संदर्भात प्रवीणभाई त्याच्यावर बोलतीलच, पण जो पहिला व्हिडिओ आम्ही गणेश नाईक साहेबांचा दाखवला, समान काम समान वेतन कामगारांना मिळतं, असं ते स्वतः ते व्हिडिओ सांगतात. 6,500 कंत्राटी कामगार आपल्या एसटीबी पासून साफसफाई कामगार जे काय सफाई कामगार तिथपर्यंत आहेत. कोणालाही समान कामाला समान वेतन मिळत नाही याची आपल्याला कल्पना आहे. हॉस्पिटल उभे केलेले आहेत महानगरपालिकेचे. वाशीच्या हॉस्पिटलला कर्करोगाचं निदान होतंय का, हार्टच्या संदर्भातले या सगळ्या ऑपरेशन्स होतात का, अवयव ट्रान्सप्लांटचे सगळ्या गोष्टी होतात. सुपर स्पेशालिटीच्या कुठल्याही सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अद्यापपर्यंत मिळत नाही. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या माध्यमातून तिथे हॉस्पिटल असेल, सायन हॉस्पिटल असेल, आपले नवी मुंबईचे पेशंट सुद्धा प्रकाशभाई कुलकर्णी साहेब तिकडे जातात, तिथे त्यांना त्या सोयी सुविधा मिळतात. पण आपल्याकडे अद्यापपर्यंत ह्या सोयी सुविधा उपलब्ध नाही. फेरीवाला धोरण राज्य सरकार बदलली पण त्या फेरीवाला धोरणाला संमती नाही आणि त्या पद्धतीचं आपल्याकडे कुठलंही उत्पादन या सगळ्या गोष्टींचं नाही. 24 तास पाणी, मला वाटतं कोपरकडे 24 तास पाणी मिळतं का प्रवीण? स्वप्न आहे अंजनाताई? दिवस अशी अनेक खोटी आश्वासनं, खोट्या गोष्टी नवी मुंबईत बोलल्या जातात, निवडणुकीच्या अनुषंगाने बोलल्या जातात, भुरळ पाडली जाते आणि निवडणुका जिंकल्या जातात. माझ्याकडे आता तो जी आर आणायचा मी विसरलो. कंडोमिनियम अंतर्गत जी काही कामाच्या संदर्भात एक जी आर मध्ये आला, आता घाईघाईत काढला तो, मंजुरी दिली त्या जी आरला नोव्हेंबरला. त्याच्या अगोदर सप्टेंबरला जी आर आला. त्या सप्टेंबरच्या जी आर मध्ये होतं की ही सगळी काम आहे त्याच्यावरती 200-250 कोटी रुपये आम्ही खर्च करू. पुढचा जो जी आर नोव्हेंबरचा येतो त्याच्यात येतं 800 करोड रुपये आम्ही खर्च करू. पण पुढच्या जी आर मध्ये गंमत अशी आहे शासन निर्णयामध्ये की हे सगळे पैसे तुमच्या रिडेव्हलपमेंटच्या वेळी प्रत्येक सदस्याकडून वसूल करण्यात येईल. म्हणजे 850 कोटी रुपये महानगरपालिका प्रथम खर्च करेल. तुमची ती सगळी एसटी जी काही पाण्याच्या पाईपलाईनची कामं असतील, इतर कामं असतील, जी मलनिसारण वाहिन्यांची असतील, ते त्या बैठ्याघरांची असतील, LIG, EWSC, म्हणजे आमच्यावर खर्च करायचे दाखवायचं, निवडणुका जिंकायच्या आणि नंतर आमच्याकडून वसुली पण करायची. हे कुठले शासन निर्णय आहेत? अशा पद्धतीचा प्रकार संपूर्ण नवी मुंबईत चालू आहे. हे सगळे व्हिडिओ घेऊन आम्ही नवी मुंबईकरांकडे जाणार आहोत. अजून बरेच आहे, बऱ्याच खोट्या गोष्टी बोलल्या गेल्यात. आज त्याचा एक व्हिडिओचे एक प्राथमिक 2-3 व्हिडिओ आम्ही दाखवले. पण अशा पद्धतीचं आश्वासनं द्यायची आणि निवडणुका जिंकायचा, या सगळ्या खोट्या आश्वासनांना यावेळी नवी मुंबईकर बळी पडणार नाही एवढं मात्र नक्की. आपल्याला मी प्रवीणभाईंना फक्त प्रकल्पग्रस्तांचा जो विषय आहे त्याच्यावर आपण बोलावयाची विनंती करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 70च्या दशकामध्ये आमच्या जमिनी सिडकोने अधिग्रहित केल्या. माझ्या माहितीप्रमाणे 1971 नंतर गावठाण विस्तार झाला नाही आणि गावठाण विस्तार न झाल्यामुळे कुटुंब वाढत गेली आणि घरं वाढत गेली. गावाच्या लगत जे मूळ गावठाण आहे त्याच्या लगत जी घरं वाढत गेली, फॅमिली वाढल्यामुळे, घरं वाढल्यामुळे निश्चितपणे गावठाण विस्तार न झाल्यामुळे ती घरं मूळ गावठाणच्या बाहेर गेली. बाहेर गेल्यानंतर जेव्हा आता मध्ये जो 22 फेब्रुवारी 2022 पासून जो निर्णय जाहीर झाला होता त्या कमिटीमध्ये मी स्वतः होतो. तो निर्णय जाहीर झाला, सगळं बनवलं, जी आर बनवला. 250 नव्हे तर जिथे असतील तिथे त्या परिस्थितीमध्ये ती घरं रेग्युलाइज केलं जातील असं सांगितलं गेलं. मोठा गाजावाजा झाला. आम्ही होतो, आम्ही सत्कार केले, आम्ही हात बोलून दिले, आम्ही सगळं केलं. अगदी कोळ्या बांधव खुश झाले. त्यानंतर आज मितीपर्यंत त्या विषयावर कुठल्याच प्रकारचा निर्णय झालेला नाहीये. सर्वे करतोय म्हणून सांगतात पण सर्वे होत नाहीये, तुम्हालाही कल्पना आहे. आणि संपूर्ण भारतभरातलं हे एकमेव उदाहरण आहे की 100% भूमी झाले फक्त आम्हीच आहोत, जे नवी मुंबईकर. सिडकोनी जमिनी अधिग्रहित करताना आम्हाला तेच सांगितलं की प्रत्येक गावाला एक मैदान असेल, प्रत्येक गावाला एक समाज मंदिर असेल.
तुम्हाला सर्वांना कल्पना आहे एक मोजकी 3 ते 4 मैदान अख्ख्या नवी मुंबईत पूर्णपणे म्हणजे आपण 360 मैदान जे म्हणतो तसे फक्त 3 ते 4 मैदान संपूर्ण नवी मुंबईत उपलब्ध आहेत. आणि हे दुर्दैव आहे. नोकऱ्यामध्ये प्राथमिकता दिली जाईल, नोकऱ्यांमध्ये काय पर्सेंटेज दिला जाईल तोही आम्हाला दिला गेला नाहीये. खरं तर हे पाप आहे. हे आमचे जे जुने नेते होते त्यांनी खरोखर त्यांची मानसिकता नव्हती काही करायचं, त्याच्यामुळे हे पाप आमच्या म्हणजे आम्हाला भोगावं लागतंय. कारण की आज जमिनी आमच्या गेल्या 100% भूमिहीन झालो, पण आमची घरही रेग्युलर होत नाही. निर्णय ज्या जाहीर करून 3 वर्ष झाल्यानंतर परत गेल्या वर्षी जाहीर केलं की बाबा अशा प्रकारे आपण ती घरं नियमित करतोय. तर नंतर आजपर्यंत ती घरं नियमित झाली नाही. आताही कदाचित त्या निवडणुकीत तो मुद्दा उठवतील आणि सांगितलं जाईल की आम्ही निश्चितपणे ही घरं परत आम्ही हे करणार म्हणून. पण असं होत नाहीये आणि हे दुर्दैव आहे. फक्त काय होतंय की लोकांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. तसाच निर्णय झाला 500 फुटाच्या घराचा. 500 फुटाच्या घरांमध्येही बघायला गेला तर मूळ गावठाणामध्ये अनेक घरं उभारली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये अर्ली बिल्डिंग्स आहेत. तिथेही ती परिस्थिती आहे की बाबा 500 फुटापर्यंत होईल म्हणून लोक थांबलेत. पण हे निर्णय होत नाहीयेत. लोकांना फसवलं जात आहे आणि अशा फसवणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्ही निश्चितपणे संपूर्ण आगरी कोळी बांधवही यावेळेस उतरणार आहे आणि उतरलो नाही तर पुढची आमच्या पिढीचं भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आज तुम्हालाही विनंती असेल की ज्या काही गोष्टी भूमिपुत्रांच्या आहेत ते आपण मांडाव्यात. होते काय की बऱ्याचशा पत्रकारांना बंधनं घातली जात आहेत की काय बातम्या येऊन येऊन अशी परिस्थिती आहे. काल माझं बोलणं झालं 2-3 पत्रकारांची आणि त्यांचं बोलण्यातनं मला तो त्यांनी खेद व्यक्त केला. त्यांची मानसिकता असूनही त्यांना बातम्या लावू दिल्या जात नाही. हे दुर्दैव आहे. मग आपण लोकशाही ठेवली कुठे? लोकशाही शिल्लक कुठे आहे? कालच्या प्रकार परत एकदा बोलतो मी. काल अक्षरशः आम्हाला अशी परिस्थिती झाली की आमच्या उमेदवारांना लपवावं लागलं. कारण की त्यांना जबरदस्तीनं आमिष म्हणजे धमक्या दिल्यात, पैशाची आमिष दाखवली गेली आहे. म्हणजे ही नवी मुंबई राहिले की आता बिहार आणि उत्तर प्रदेश झालंय किंवा त्याच्यापेक्षा पुढे आपण जाऊन ठेवलोय अशी परिस्थिती येऊन ठेवलेली आहे. तर निश्चितपणे आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला या विषयावर अपेक्षित आहे. आमच्या परीने आम्ही जो प्रयत्न करणार आहोत तो तुम्हाला याच्या पुढे दिसणारच आहे. पण आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला या विषयावर असावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. निश्चित तुमचे काही प्रश्न असेल तर कृपया. काय प्रश्नावर आलात तुम्ही त्यांची फसवी आश्वासनं सांगितली, तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काय आश्वासनं देणार आहात? आणि मी बोलतो त्याच्यावर. तर आम्ही जाहीरनाम्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद घेणार होतो. आज आमच्या युतीचे उमेदवार या सगळ्या गोष्टी आणि न केलेली त्यांनी कामं आणि मग आम्ही मिळून काय करणार आहोत याच्या संदर्भात ते वेगळं करणार होतो. पण आता एक 2-4 गोष्टी फक्त आपल्याला निश्चित सांगायला आम्हाला आवडेल की नवी मुंबईच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आपण जर पाहिलं तर आमच्याकडे जो विषय विधानसभेच्याही संदर्भातला होतो, जो मी सतत बोलत होतो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सगळ्या 40 ते 43 हजार विद्यार्थ्यांना आजही 6-6 महिने वेळेवर गणवेश मिळत नाही. सातत्याने आपण हे मुद्दे पाहतोय. खासगी शाळांच्या संदर्भात सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग कुठलंही नियंत्रण, कारवाई किंवा अंकुश ठेवू इच्छित नाही. जो विषय आम्ही म्हणालो होतो, सातत्याने खासगी शाळांचं जर आपण फीज पाहिलं, शुल्क पाहिलं, सातत्याने वाढतं. 3-3 वर्ष आपण फी वाढवू शकत नाही. मग खासगी शाळांच्या फी प्रत्येक वर्षी वाढतात आणि याच्यावर शाळांच्या संदर्भात शिक्षण विभाग का नियंत्रण ठेवत? आमचे नगरसेवक आले, आमची सत्ता आली तर सगळ्यात पहिला नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून या सर्व खासगी शाळांचं एक सरकारी ऑडिट लावून त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये करोडो रुपये शिल्लक असलेले आपल्याला दिसतील. पुढची 5 वर्ष एकही रुपया खासगी शाळांची फी नवी मुंबईतल्या वाढणार नाही. हा शब्द, हा आश्वासन, हा विश्वास आम्ही नवी मुंबईकरांना सर्वप्रथम देऊ इच्छितो. हॉस्पिटलच्या संदर्भात बघितलं, एकही विद्यालय आपलं सरकार हे नाही, कॉलेज नाही, वैद्यकीय कॉलेज नाही, डॉक्टरची भरती होत नाही, फुल फेजने सगळे हॉस्पिटल चालत नाही. आम्ही आलो तर निश्चितपणे महानगरपालिकेच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये एकदा ज्याची उद्घाटन झाली नाही त्याची उद्घाटन होतील. कोपरखंडाचं हॉस्पिटल असून पेंडिंग तसंच पेंडिंग आहे. दिघ्याचं हॉस्पिटल तसंच आहे, फक्त इमारती उभ्या आहेत. आतमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा
कुठलाही प्रकार नाहीये. सर्वप्रथम या गोष्टी आम्ही करू. खाजगी शाळा पद्धतीने त्या खाजगी हॉस्पिटलवर सुद्धा नियंत्रण करण्याचं काम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचं, राज्य सरकारच्या तर आहेच. मग याचं दरपत्रक का नाहीये? त्या खाजगी हॉस्पिटलचं सुद्धा दरपत्रक असायला पाहिजे. ते आणण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेतले आमचे नगरसेवक करतील. हे सुद्धा हा सुद्धा एक हॉस्पिटलच्या संदर्भातला आम्ही शब्द देतोय. परिवहन सेवा असेल, एनएमटीच्या बसेसची काय परिस्थिती आहे, मध्येच बंद पडणं असेल. आता काहीतरी मी ऐकलं करोड रुपये खर्च करून 180 इलेक्ट्रिक बसेस आणते. कुठे फिरताय ते? परिवहन सेवा सुसज्ज करणं हे आमचं काम आहे. हवेची गुणवत्ता 30 वर्ष हो न हो स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट बनवायचा. इमारत धोकादायक आहे, त्याला रिडेव्हलपमेंटच्या सगळ्या परवानग्या द्यायच्या. ते बसत नसेल तरी त्याची इलिजिबिलिटी असेल नसेल तरी डेव्हलपमेंटची कामं, रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. हवेची गुणवत्ता नवी मुंबईतली टोकाची आहे आणि शुद्ध हवेचा अधिकार हा प्रत्येक नवी मुंबईकरांचा अधिकार आहे. या संदर्भातलं एक धोरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना युतीने ठरवलंय. रिडेव्हलपमेंटच्या याच्यात आमचं झालं की वॉर्ड रेसिडेन्शियल प्रोटेक्शन सेल असायला हवा. याच्यामध्ये बँक गॅरंटीचा विषय असेल, याच्यामध्ये तो बिल्डर खरंच तेवढा कार्यक्षम आहे का याची तपासणी होईल. कारण अनेक जणांची फसवणूक होते. राहणारा जो रहिवासी आहे, तिथे राहणारा जो नागरिक आहे, एकाच घरातली आणि व्हाईट हाऊसचा एकच माणूस, सगळ्या पीएमसी त्याच्याकडे, सगळ्या पीएमसी त्याच्याकडे. नाव घेऊन शकतो गुरव नावाचं. ईडीला धाड टाकायची असेल तर त्याची चौकशी पहिल्यांदा करा. संदीप नाईकांचा माणूस गुरव, त्याला 80% कामं मिळतात रिडेव्हलपमेंटचे. दादागिरी केली जाते लोकांवरती, बोलवलं जातं लोकांना, सह्या जबरदस्ती घेता तुम्ही. वॉर्ड रेसिडेन्शियल प्रोटेक्शन सेल हा आमचा जाहीरनाम्यातला मुद्दा असणार आहे. येणाऱ्या रिडेव्हलपमेंट मध्ये आमचे वकील असतील, विधी विभाग असेल, आमचे पक्षात असलेले सीए असतील, ही सगळी मंडळी वॉर्ड प्रोटेक्शन सेलमध्ये असतील आणि मोफत सल्ला केंद्र प्रत्येक वॉर्डात आमच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आम्ही उभं करू. उत्तम गार्डन्स, मी तर गार्डनचा घोटाळा काढला होता. साधी चौकशी समिती बसवायची सुद्धा आयुक्तांनी प्रयत्न नाही केले. 3 माणसं बसतात तो बेंच, जो बाहेर 6,000ला तो 30,000ला लावला. व्हीप ट्विस्टर, ते व्हीप ट्विस्टर आम्हाला मिळते 9,000ला, ते 89,000 रुपये लावले. मैदानांची काय परिस्थिती आहे? क्रिकेट सोडून काही नाही. तो मध्ये फिफा आला होता, त्याला आम्ही ते यशवंतराव चव्हाण मैदान देऊन टाकलं सिव्हिलचं. प्रत्येक शाळांची मैदानं तिथे टर्फ आहे खासगी. आम्ही तक्रारी केल्या, काही होत नाही, काही केलं जात नाही. असे विविध मुद्दे आमच्या जाहीरनाम्यात असणार आहेत आणि तो लवकरच आम्ही करणार आहोत. हे काही प्राथमिक मुद्दे मी शिक्षणाच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात, परिवहनच्या संदर्भात आणि येणाऱ्या भविष्यातल्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आपल्याला या क्षणी सांगितले. अगदी महिला सुरक्षितता विषय असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात 24 तास हेल्पलाईन ही आमची सेवा असेल. आज अनेक ठिकाणी टॉवरमध्ये राहणारे, अनेक ठिकाणी घरांमध्ये राहणारी मुलं आपली आयटी साठी मुंबईत जातात, बँगलोरला जातात. घरी ते 2 ज्येष्ठ नागरिक आहेत. साधा औषधं घेऊन जायचं तरी त्याला औषध मिळत नाही, त्याला आरोग्य सुविधा मिळत नाही. ते 24 तास हेल्पलाईन. अजून आपण कुठल्या 21व्या शतकात सगळ्याच डिजिटलायझेशन झालेलं आहे का? नवी मुंबईतल्या महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा अगदी साधा मॅरेज सर्टिफिकेट पासून ते डेथ सर्टिफिकेट नाहीये, प्रत्यक्ष जावं लागतं. हे आमच्या माध्यमातून आम्ही करू, आमच्या माध्यमातून हे केलं जाईल. ही नवी मुंबई प्रत्येक नवी मुंबईकरांचा त्याला विश्वास वाटला पाहिजे. या पद्धतीचं काम शिवसेना आणि मनसे युतीच्या माध्यमातून आमच्याकडून निश्चित होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी यांना सोबत देणं अपेक्षित होतं. काय बोलू शकता की तुम्ही सगळे
संघर्ष करताय, पण दोघा पक्षाविरुद्ध तुम्हाला एकत्र करता आलं असतं आणि कडवं आव्हान नायकांना किंवा एकनाथ शिंदेना देता आलं असतं. कुठं चुकलं, कुणाचा अहंकारपणा दुखावला गेला याच्यामध्ये? नाही, मुळात दोन्ही बाजूने आमच्याकडूनही आणि त्यांच्याकडून आम्ही सगळे प्रयत्न केले. अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्यांच्या पक्षातले तुल्यबळ होते आणि आमच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते हे तुल्यबळ होते. त्याच्यामुळे काही ठिकाणी, काही विभागांमध्ये, काही वॉर्डात, काही प्रभागात त्या सगळ्या रस्सीखेचामध्ये आम्हाला निश्चित अडचणी आल्या. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दुखावणं हे सध्याच्या घडीला आम्हाला अशक्य होतं. त्यामुळे जी नैसर्गिक युती सन्माननीय उद्धव साहेबांनी आणि सन्माननीय राजसाहेबांनी जाहीर केली ती ठाकरे युतीच घेऊन आम्ही पुढे जायचं असं ठरवलंय. निश्चित भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना हेच आमचे शत्रू असणार आहेत. कुठल्याही पद्धतीचं विधान, कुठल्याही पद्धतीची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आमच्याकडून होणार नाहीये आणि त्याच पद्धतीचा शब्द आम्ही त्यांच्याकडूनही घेतोय. कुठल्याही परिस्थितीत आतापर्यंत या नवी मुंबईची जी वाट लागलेली आहे ती पुढे लागू नये आणि नवी मुंबईचं ठाणे सुद्धा होऊ नये. त्यामुळे या दोघांनाही आवडणं हे पहिल्यांदा आमचं प्राथमिक काम आहे आणि ते आमच्या माध्यमातून निश्चित होईल. मगाशी प्रवीण मात्यांनी उल्लेख केलेला आहे की दबावानं असेल किंवा अर्ज बाद केले गेले, तुमच्या आघाडीचे असे किती उमेदवार आहेत त्यांना दादागिरीने माघार घ्यायला किंवा बाकी दुसऱ्यांचे अर्ज बाद केले गेले? म्हणजे याला जोडून प्रश्न घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल केले का किंवा आरोपी कंप्लेंट केली? आता निवडणूक आयोग तर यांच्या हातचं बावलं झाले. अशा शेकडो तक्रारी मला वाटतं प्रतीक आयुक्त निवास आहे का? आता अशा शेकडो तक्रारी पोलीस स्टेशनला आम्ही करू किंवा निवडणूक आयोगाला करू, काही फरक पडतोय का? सोलापूरला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आमचा एक कार्यकर्ता या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामुळे त्याचा खून झाला. या पद्धतीचं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष घेऊन आला. आम्ही कुठलंही नाव घेऊ इच्छित नाहीत आमच्या कुठल्याही उमेदवाराचं. एक मात्र नक्की, आमच्या कुठल्याही उमेदवार यांच्या दबावाला बळी न पडता त्याने अर्ज मागे घेतले. एक 4-5 उमेदवार होते, जसे प्रवीणभाई म्हणाले की पैशांची आमिष दाखवली, त्यांना फोन केले गेले, माणसं घरी पाठवली गेली, माणसं मंडळाचे गुंड घरी पाठवले गेले. आमच्याकडे आता गुंडच राहिले, सातत्याने निवडून येणारे गुंड, दबंग. दबावात किती लोकांनी माघार घेतली? एकानेही माघार घेतलेली नाही, एकानेही माघार घेतलेली नाही या संदर्भात. ठाकरे बंधूंची सत्ता महापालिकेत आली असं आपण गृहीत धरूया. तुमची सत्ता आल्यावर जे तुमच्या विरोधकांनी 500 फुटाचं मालमत्ता कर लागू शब्द दिलाय, हो. त्यांनी शब्द दिलाय. हो हो हो. तो तुम्ही देणार का? मला वाटतंय कालच शिवसेनेचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित साहेब ठाकरे या दोघांनीही एक प्रेझेंटेशन मुंबईमध्ये दिलं आणि मुंबईकरांना एक शब्द दिला की 700 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ. तोच शब्द आम्ही नवी मुंबईकरांना देतोय की जे खोटं आश्वासन आतापर्यंत राष्ट्रवादीतून गेलेले, आता भारतीय जनता पक्षाचे नेते, शिवसेनेतून गेलेले आणि आता शिंदे सेनेचे नेते एकनाथ शिंदे, आम्ही 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरांना निश्चितपणे प्रॉपर्टी टॅक्स माफीचा शब्द आणि आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असेल. सगळा जाहीरनामा आता फोडला तर पुढच्या वेळी तुम्ही पत्रकार परिषदेला येणार नाही म्हणून काही जरा थोडस साठवून ठेवतो. येस थोडंच सर. अजून काय आपले नाही बोलतो. आता मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील, सत्ता येईल असं तुम्ही म्हणताय, सत्तेपेक्षा जास्त काय अपेक्षा आहे?
आणि सत्य सत्ता नाही आली तर विरोधक म्हणून किती आपले येऊ शकतात याबद्दल काय आपलं मत आहे? आमचे कुठेही खांदे पडलेले नाहीत आणि आम्ही यांना अंगावर घ्यायला तयार आहोत. आमची सत्ता येईल, आम्ही विरोधात बसू, आम्ही कुठेही शब्द म्हणत नाही. बरोबर आहे ना प्रकाशभाई? बरोबर. ठाकरे युतीनंतर जे आम्ही साटम, आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस हे म्हणत होते, त्यांना प्रश्न तुम्ही केला की विचारायचे, तुम्ही म्हणाल मराठी महापौर होणार का मुंबईचं? ते म्हणाले हिंदू होईल, हिंदू होईल, हिंदू होईल. काल मेट्रोमध्ये एक मुलाखत झाली निलेशराव आपल्याकडे. त्या मुलाखतीत मात्र म्हणाले हिंदू होईल आणि तो मराठीच. हा गेल्या 3, 4, 5, 6 महिन्यातला ठाकरेंचा इम्पॅक्ट आणि इफेक्ट. त्यांनाही अंडरकरंट कळलं आणि तो अंडरकरंट MMR मधल्या सगळ्या रिजन मध्ये होईल आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा भगवा निश्चितपणे टोलाने पडकेल एवढा शब्द आपल्याला या ठिकाणी निश्चित देतो. मला सांगा की तिथल्या झोपडपट्टीचा पण प्रश्न होता. नक्की नक्की मी तेच म्हणालो जाहीरनाम्यासाठी. आता शेवटी झोपडपट्टीचा पण विषय आहे, पण म्हटलं सगळा जाहीरनामा तुम्हाला आता सांगणं योग्य होणार नाही. त्यामुळे झोपडपट्टीच्या सुद्धा विकासाच्या संदर्भात आमच्याकडे योजना आहेत. इव्हन आतापर्यंत सभागृहातले 111 नगरसेवक तिथेच आपण प्राणी संग्रहालय पाहिजे, पण नवी मुंबईत एकही प्राणी संग्रहालय नाही जिथे आपल्या घरातले लहान बाळं जाऊ शकतात. तुम्ही जागा बघा ना, समजा तुम्ही आता प्लॅन जरी केलं अम्युजमेंट पार्कचा विषय जो आहे हो. गणेश नाईक सुरुवातीपासून ते आश्वासन देतात तुमची जागा विकण्याचा घाट असला एवढी जागा तुमची जागा तुम्ही प्लॅन करता तर जागेचा विचार करा. नक्की मला वाटतंय आपण नवी मुंबई महानगरपालिकेचा DP हा संपूर्णतः आपल्या वेबसाईटवर आहे आणि त्या वेबसाईटवरती मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगेल किती नंबरचा प्लॉट हा प्राणी संग्रहालयासाठी, दुर्गामध्ये एक प्लॉट हा बॉटनिकल गार्डनसाठी आहे. गेली प्रत्येक वर्ष 5 वर्ष बजेटमध्ये तरतूद होते, होत नाही. सेक्टर 28 ला प्लॉट नंबर 12A, B, C, D असे 4 प्लॉट ज्याच्या संदर्भात आम्ही कित्येक दिवस महिने बोंबलतोय. तिथे गामी बिल्डरला विकले. तो आपल्या DP मध्ये 5 एकरचा प्लॉट, 5 एकर, ज्यात आरक्षण आहे गार्डनसाठी, ज्यात आरक्षण आहे मैदानासाठी, ज्यात आरक्षण आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग केंद्रासाठी आणि ज्यात आरक्षण आहे पोलीस स्टेशनसाठी. असे अनेक प्लॉट आहेत की जिथे वेगवेगळ्या माध्यमातून योजना होऊ शकतात. गडचोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा मुद्दा, तिथे सुद्धा 2-3 मात्र रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी आतमध्ये सुद्धा परवानगी दिली. आपल्याकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच नाही संपूर्ण नवीन. बोटिंग नावाचा प्रकार नाही इथे. आपल्याकडे फक्त फ्लेमिंगोची फक्त स्टॅच्यू लागले जातात. जिवंत फ्लेमिंगो वाचावे म्हणून ते अगदी रस्त्यावरती आहेत. तो पार्ट सुद्धा अत्यंत सौंदर्य दृष्टीचा भाग कुणाकडे असेल तर तो सुद्धा उत्तम डेव्हलप होऊ शकतो आणि आणखी पर्यटक येऊ शकतात. त्यांच्यासाठी सोयी सुविधा आपण तिथे. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये दररोज लाखो पर्यटक येतात. मुंबईच्या लगतच आपण आहोत. तदनंतरही नवी मुंबईमध्ये एकही पर्यटक कधी येताना दिसत नाही. अनेक योजना मी दिल्या होत्या, तत्कालीन सी म्हणा किंवा आपले कमिशनर म्हणा, पण त्या विषयावर इम्प्लिमेंटेशन करायला ते तयार नव्हते. सीचं म्हणणं प्रायव्हेट, आम्ही एवढी वर्ष झाली काम करतोय, आम्हाला माहिती आहे काय केलं पाहिजे. पण खरोखर जर रेव्हेन्यू जनरेट करायचं असेल महानगरपालिकेला तर अशा अनेक योजना आपल्याकडे आहेत आणि त्या आपण करू शकतो. त्या आम्ही वचनामध्ये निश्चितच टाकू. अनेक प्रोजेक्ट मी दिले होते. आता निसर्ग उद्यानाला आमच्या इथे 10 एकरचा मोठा प्लॉट आहे, असा ओपन पडलेला आहे. त्याच्यावर ते मियावाकी गार्डन डेव्हलप करण्यापेक्षा मी 2-3 संकल्पना दिल्या होत्या की आंतरराष्ट्रीय धर्तीचं एक फ्लॉवर गार्डन आपण तिथे बनवू शकतो आणि निश्चितपणे त्याला रेव्हेन्यू तिथून जनरेट होईल. बाबा ते इन हाऊस असेल, लोक येतील बघायला, जगातली सगळ्या प्रकारची फुलं तिथे बघायला मिळतील. त्यातून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होईल. कारण की दर आठवड्याला, दर संडेला, सॅटर्डेला तिथे 10-10, 15-15 लोक व्हिजिट करतात. तर निश्चितपणे अशा अनेक कल्पना आपण घेऊन जाणार आहोत ज्या जेणेकरून मुंबईत येणारा पर्यटक नवी मुंबईत आकर्षित होईल आणि पालिकेला रेव्हेन्यू जनरेट होईल. उमेदवारांना ताकद देण्यासाठी राज्यस्तरीय नेते जसं उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे ही मंडळी इथे प्रचारात होणार. कारण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश जबाबदार धरले जाते की महाविकास आघाडीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले नाही.
तर आता पालिकेच्या प्रचाराच्या इथे करतील का? नाही, 100% मला वाटतं आमच्या स्तरावरती दोन्ही स्तरावरती आमच्या सर्वोच्च प्रमुख नेत्यांची बोलणं सुरू आहे. अमित साहेब ठाकरे यांनी अगोदरच मला 2 दिवस दिलेले आहेत प्रचारासाठी. राजसाहेबांची सुद्धा सभा होईल. आम्ही दोन्ही पक्षांचा आग्रह आहे की दोनही प्रमुख सन्माननीय उद्धव साहेब आणि सन्माननीय राजसाहेब यांची संयुक्त सभा मिळाली तर अजून उत्तम होईल. प्रयत्न आमचा चालू आहे, पण राजसाहेबांची सभा निश्चित होईल, उद्धव साहेबांची सभा निश्चित होईल. आदित्य साहेब आणि अमित साहेब यांच्या सुद्धा रोड शो, रॅलीज, काही कार्यालयाची उद्घाटन, काही आमच्या उमेदवारांच्या बैठका याला दोनही नेते दोन्ही पक्षातले नक्की आहेत. साहेब, तुमच्याकडे सर्व नगरसेवकांची कुंडली आहे. तुम्ही ठेकेदार आहे, तुम्ही नगरसेवकांच्या नातेवाईकांना देखील आरोप केले असेल. मग असं काय कुठे घोडं आडलं की तुम्ही तुमचे उमेदवार संबंधित विरोधी पक्षाचे ज्यावेळेला छाननी होती अर्जाची त्यावेळेला हरकत घेतलेली दिसत नाही कुठे? दुसरा प्रश्न असा की एबी फॉर्म पक्षाने देऊ नये, एबी फॉर्म बाद झाले क्षुल्लक कारणांमुळे. हे बालिशपणा जो झाला आपल्या व्यासपीठावरील पक्षाच्या नेतृत्वाकडनं झाला, कोणाकडे झाला आम्हाला माहित नाही. पण मग आपल्यावरती आरोप होते आहेत की विरोधी पक्षातील लोकांना सपोर्ट करण्यासाठी हा बालिशपणा केला गेला. नाही, मला एक वाटतं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये तुमचे नेते राजन विचारे साहेब असतील, अविनाश जाधव असतील, वेळ फक्त काहीतरी म्हणजे त्या वेळेवरती सुद्धा आक्षेप घेऊन आमचे 2-3 अर्ज तिथे ठाण्याला बाद. निवडणूक आयोगच यांना विकला गेला. पण आम्हाला माहिती आहे की तिथे आम्ही कितीही आक्षेप घेतला की हा कंत्राटदार आहे, वेळ देण्यात येईल, पुढच्या 2 महिन्यात आपण सिद्ध करून दाखवा, अशीच उत्तर येणार. सिद्ध करून काय दाखवा? तो आरोच वॉर्ड ऑफिसर बसलाय सागर मोरे, तो गुप्तेच ARO आहे. या सगळ्या मंडळींना माहित नाही का आम्ही काय दाखवायची गरज आहे? हे जर आपल्याला स्वतःला माहिती आहे कंत्राटदार आहे, संपत शेवाळेचा मुलगा कंत्राटदार नाहीये का महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये? नाव घेऊन सांगतो. तुम्ही ऐकलं असं होतं किशोर पाटलांचं कसं ऐकलं? कोणाचं? किशोर पाटलांनी निलेश भोसलेंचा अर्ज बाद करून दाखवला. त्यांची सत्ता आहे. तुम्ही मला दिल्लीचा विषय नाही माहिती काय. त्या उमेदवार जे आहेत निलेश भोसले त्यांचा अर्ज त्यांनी एक पत्र देऊन बाद करून टाकला. मग तुमचं ऐकत नाही. भाजपच्या त्यांचा ऐकत नाही. भाजपच्या अधिकृत उमेदवार होते. हा, म्हणजे किशोरने त्यांच्या पास केला अतिक्रमण दाखवून सिद्ध करून दिलं. अच्छा 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 म्हणजे बीजेपीच्या उमेदवार, आम्हाला वाटलं आमच्या उमेदवारांचं. हा. मलाही या संदर्भात बोलायचं आहे. मी माझी मिसेस स्वतः प्रभाग क्रमांक 24 मधून मुली आहे. खांदीच्या वेळी माझाही अर्ज होता तिथे. खांदीच्या वेळी आम्ही उपस्थित होतो. प्रभाग क्रमांक 24 ची जेव्हा उपस्थित ही झाली सांगलीची सुनावणी झाली आग्रिकोळी रोडला, तिथे तिथल्या आरोनी असं म्हणलं नाही की कुणाला त्याबद्दल हरकत आहे का, हे म्हणणं आवश्यक आहे. आम्ही त्यानंतर ह्यांना तिथल्या संबंधित वॉर्ड ऑफिसर आहेत बाबत त्यांना फोन केला, त्यांना विचारले की आमची हरकत होती, तर ते म्हणजे नाही आम्ही तर म्हणलेलं, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही CCTV तिथे तपासा, चेक करा. तर मॅडमनी आमचं ऐकून घेतलं नाही. म्हणजे यांना माहित आहे की जिथे त्यांना अडचण आहे, त्यांना माहित आहे की तिथे नाव घेऊन बोलतो, तिथे भाजपचे त्यांना माहित आहे ते ठेकेदार आहे, तिथे हे आरोप सहकार्य करत नाही. हे ठरलेलं त्यांचं. आम्ही काय करायचं? आम्ही सुद्धा विचार करत आहोत यांच्याविरुद्ध कोर्टात जावं आणि यांना दाद मागावी. कोर्टाला आम्ही सांगणार आहोत यांचे व्हिडिओ तुम्ही तपासावे, सीसीटीव्ही तपासावे. यांचे त्यात आरोनी असं म्हणलंय का की कोणाला हरकत आहे का? हे वाक्य त्यांनी आम्हाला फक्त दाखवत्या त्या ह्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 सुनावणी होते, असं आमचं आव्हान आहे. तुम्ही असं म्हणाला एक मुद्दा आहे एकच फक्त. हा, एक प्रवीणबाई नंतर फक्त एक काय झालं, प्रभाग क्रमांक 15 मध्ये शत्रुघ्न पाटील म्हणून आमचे उमेदवार होते. 2 दिवस अगोदर जाऊन त्यांनी पूर्ण फॉर्म तपासला, चेकलिस्ट रेडी झाली, आरोपी सही केली की फॉर्म पूर्णपणे योग्य आहे आणि छाननीच्या वेळेला तो अर्ध बाद ठरवला. तर त्यानंतर प्रकाश पाटील साहेबांनी आम्ही गेल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा हे तुम्हीच सही केले आणि तुम्ही पूर्ण अर्ज ओके सांगता, आता तुम्ही बाद करताय. त्यामुळे मी ती सही केले पण मी त्याला रिस्पॉन्सिबल नाही आणि तो अर्ज बाद ठरवला. चेकलिस्ट ओके दाखवलं, सगळं प्रूफ आमच्याकडे आहे. त्यांच्याही नंतर अर्ज बाद केला. हा, ही परिस्थिती आहे आणि आरोप म्हणतो की आम्हाला सांगायचं नाही, तुम्ही बाजूला व्हा. आणि आम्ही भडकलो तर मग ते रेकॉर्डिंग करून मग आम्हाला समजण्यात आलं की तुमच्यावर केसेस होते. ही परिस्थिती आहे.
प्रकाशभाई बोल. कोणाच्या दबावामुळे झालं हे सगळं? आता तुम्हाला सर्वांना सुद्धा आहे कोणा दबावामुळे झाले. आता शत्रुघ्न पाटील मला माहिती होतं झालं ते तुम्ही आधी मी तुम्हाला सांगतो की शिवसेना आणि भाजपच्या दबावामुळे घडलं. बोलते मला एक सांगा 2 मिनिटं बोलतात प्रकाशभाई. सगळी शासकीय यंत्रणा त्याच्या ताब्यात आहे तरी सुद्धा तुम्ही म्हणता, आम्ही सत्ता वाढवू कसं होणार आहे? तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही उघडं पाडाल तुम्ही ना, उघडं आम्हाला पाडलं तर होईल कल्पना ना, आहे की possible तुम्ही आहे. आमच्या बरोबर आहे ना. पण तुम्ही आमच्या बरोबर आहे की तुम्ही आमच्यावर आहे, आम्हाला विश्वास आहे. करताना यंत्रणा ताब्यात आहे म्हणून. तुम्ही सांगितलं वॉर्ड नंबर किती? तुम्ही बोला. 15 नंबर मध्ये 2 मिनिटं. वॉर्ड क्रमांक 15 वर आमचे 15 जिल्हाध्यक्ष बोलतात. बोला. वार्ड क्रमांक 15 साठी आम्ही स्वतः गेलो होतो, दोन्ही जिल्हा प्रमुख. अर्ज चेक केल्यानंतर 15 या साईडला माणसं, 15 या साईडला माणसं चेक करायला होतं. आणि दुसरी गोष्ट, फक्त सूचक अनुमोदक आणि उमेदवार, तर अशी परिस्थिती होती जणू काय कुठेतरी म्हणजे बाजूला बॉर्डर आहे, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, इकडे लांब राहा, अशी परिस्थिती मला माझ्या भावाने सांगितलं. परिस्थिती अशी होती का दबाव चालू होता, सारखे अलाउन्स करत होते. दुसरी गोष्ट, आरोप चेक करतात, ओके बोलतात, पत्र पण देतात ओके म्हणून, तरी पण का? याचा अर्थ याच्या पुढे अजून काय काय घडतील बघा. शिंदे गट आणि बीजेपी यांच्या दबावाखाली करते, यांचे नोकरच आहे. निवडणूक आयोग म्हणजे हा सत्ताधारी पक्षाचा नोकरच आहे. म्हणजे आम्ही एवढी इलेक्शन बघितली, याच्या आधी असं कधी निवडणूक कधी असं बघितलं नव्हतं. ते पत्र मी बऱ्याच पत्रकारांनी पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, सूचक अनुमोदक होय, पत्र द्यायचे. तरी तुम्ही कसं करा, आणि कोणाचं ऑब्जेक्शन पण नाही. आम्ही विचार ऑब्जेक्शन न कसं काय, ऑब्जेक्शन न देतात म्हणजे बीजेपी आणि शिंदे गटाचं काम ते निवडणूक आयोग करते. सगळे टेक्निकल ग्राउंड वरती जे बात केलेले आहेत तिथे तुम्ही म्हणता की सूचक अनुमोदक होते, असं आपण नाही केलं तर मग या अनुषंगाने तुम्ही पुढे न्यायालयात जाणार नाही का? 100% आता तोपर्यंत निवडणूक अहो पण आता एक तो त्यांनी कायदाच काढला होता आचारसंहितेची आधी, अनुमती डिसिजन दिल्यावर तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. दुसरं इलेक्शन होऊन गेले असेल, उमेदवारात नाही तर कसं लढणार? मग आता त्या 15 बाबतीत 15 बाबतीत मी बोलतो, त्यांचा फॉर्म आम्ही स्वतः तपासला होता. शाखेमध्ये आम्ही वकील बसवलेले होते. त्यानंतर मग जेव्हा तिकडे निवडणुकीचा फॉर्म जेव्हा भरायला गेले तर त्यावेळेला त्यांच्याकडे एक चेकलिस्ट होती. त्या चेकलिस्ट मध्ये त्यांनी हे केलं, सर्व रकाने भरले आहेत का, सगळं काय फॉर्म, तर त्याच्यामध्ये त्यांनी होय म्हणून लिहिले आणि सही केली खाली. सही केली आणि खाली सही येते ती. आणि नंतर मग तुम्ही फॉर्म पास कसं काय करता, त्याच्यामुळे प्रोसिजर कसं काय पास करता. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे ना, हा फार संशयास्पद आहे. आणि तुम्ही जे किशोर पाटकर जे म्हणाला, तर किशोर पाटकर आणि भाजप यांच्यामध्ये काय ते वेळा भोपळ्याचं वैर आहे ते तुम्ही बघताय. तर त्याच्यामुळे कोण कोणाला मॅनेज करायचं काही सांगता येत, काही मॅनेज होत साठल होतं. काही म्हणा, काय भाजल ते. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या बोलण्यात असं जर जाणवत आहे निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचं पावलं आहे असा तुमचा आरोप आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचे नौके शिलेदार या प्रस्थापित नगरसेवकांच्या, जे माजी नगरसेवक आहेत, प्रस्थापित आहेत, पैशाने श्रेष्ठ धनदांडगे झालेले आहेत, अशांना लढत कशी देणार आहेत? किती सक्षमता आहे तुमच्या उमेदवारांमध्ये? तर मी पुढे इतिहासात जातो. राज्यशास्त्र माझा विषय होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सखा पाटील नावाचा मुंबईचा बादशाह होता काँग्रेसचा, एकदम दिग्गज दबंग. कुलकर्णी साहेब आपल्या सगळी जुनी माणसं त्यांना नक्की माहिती असेल. त्यावेळी इतर सर्व पक्षांची काँग्रेस विरोधात एक आघाडी झाली होती, जनता दल नेते वगैरे सगळे समाज होते. आणि एक कामगार नेते होते जॉर्ज फर्नांडिस, हे लोकसभेला उभे होते सखा पाटलांच्या विरोधात. मुंबईतल्या भिंतींवर लिहून ठेवलं होतं, कारण पैसे छापायला पण जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे पैसे नव्हते. होय, तुम्ही सखा पाटलांना पाडू शकता. निवडणूक फिरले आणि सखा पाटील पडले. जॉर्ज फर्नांडिस सारख्या एका फाटक्या माणसाने कुठलीही साधनं, पैसा, निरंकुश सत्तेच्या विरोधात
जाऊन ही निवडणूक जिंकली. होय, आम्ही गणेश नाईक साहेब यांना पाडू शकतो. होय, आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांना पाडू शकतो. होय, त्यांचे सगळे दबंग नगरसेवक जे आहेत त्यांना आम्ही पाडू शकतो. हे नवी मुंबईतल्या भिंतींवर आम्ही लिहून ठेवणार आहोत आणि हे सगळ्या नवी मुंबईमध्ये पॅम्पलेट्स आम्ही वाटणार आहोत आणि नवी मुंबईकरांना आव्हान करणार आहोत. बदललेली सत्ता आणि सगळे घरी बसलेले पुढच्या काही दिवसात तुम्हाला निश्चित दिसतं. मी सोबत आहातच. काका पाटलांची निवडणुकीला आदल्या दिवशी निवडणूक फिरत नव्हती. हो, 100%. पहिली गोष्ट. दुसरं मी तुम्हाला विचारतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदाचित दोनच पक्ष असतील की त्यांच्या सभेला माणसं आणावं लागत नाही. बरोबर आहे. बरोबर. तुमचे सगळीकडे फेमस आहात, सर्व तुमचे मुद्दे पडतात, तुम्ही जे काय असेल ते असेल. पण हे वोटिंग मध्ये परिवर्तन करायला दोघंही पहिल्यापासूनचा तुमचा इतिहास आहे, तुम्ही फेल राहील. मी याच्यातही बोलतो. मला वाटतंय तुम्ही पुढे पुढे प्रश्न विचारा. शेखरजी विचारा. हा, मी बोलतो. 2009ला मनसेचे 13 आमदार निवडून आले होते आणि त्याच्यानंतर 101 नगरसेवक होते. शिवसेनेची पाठ पूर्ण टेकवण्याचा प्रयत्न दिल्लीच्या रंगाबिल्लापासून ते महाराष्ट्रातला डागा तेजा, डबल तेजा, 2 उपमुख्यमंत्री एवढ्यांनी करून सुद्धा शिवसेनेचे 20 आमदार आणि अनेक ठिकाणी आजही झेडपी सदस्य आहेत, नगरपालिकेत आहे, महानगरपालिकेत. यंत्रणाच एवढ्या विरोधातल्या आहेत की त्याच्या विरोधात जाऊन आम्ही लढतोय. राहिला प्रश्न कुठे मॅनेज केलं जातं. मी आज काहीतरी पाहिलंय, कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला की विधानसभेला सुद्धा सन्माननीय उद्धव साहेबांचेच आमदार जास्त आले आहेत, यांनी ईव्हीएम मधून गोळ केलाय. सन्माननीय राजसाहेबांनी अनेक सभांमध्ये सांगितलंय की मनसेचे अनेक आमदार आलेले आहेत, यांनी ईव्हीएम मध्ये गोळ केले. या सगळ्या यंत्रणांच्या विरोधात जाऊन आज आम्ही निवडणूक करतो. आम्हाला कल्पना नाहीये आज काय लेवलला जाऊन ही माणसं पुढच्या काही 10 दिवसांमध्ये सुद्धा आमच्या उमेदवारांची काय लेवलला जाऊन पळवापळवी करणार, कुठला दबाव आणणार आहे, कुठले मुडदे पाडणार आहे, ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चालू आहे. दहशतीखाली आज नवी मुंबईतल्या सर्वसामान्य कार्यकर्ते. मला वाटतं याचं वाचा फोडण्याचं काम तुम्ही सगळ्या पत्रकार मित्रांनी केलं. ही सगळी यंत्रणा वापरून ही निवडणूक काही करून जिंकायचं आणि या 5,000 कोटीच्या तिजोरीवर जाऊन हे बोके बसणार आहेत. नवी मुंबईतल्या पुढच्या होणाऱ्या डेव्हलपमेंटवर बसणार आहेत. अनेक नवी मुंबईत भविष्यात होणारे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्याबद्दल बसणार आहेत. तुर्ब्यातून खारघरला एक टनेल जातोय, 2,000 कोटीचं कंत्राट आहे. 4,000 कोटीचं कंत्राट. 2,000 माझ्याकडे पेपर्स आहेत. 4,500 असेल तर मला माहिती नाही, माझ्याकडे माहिती 2,000 2,500 अजून वाढवले असेल. कारण पुढे 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 10 किलोमीटर जर असेल तर 15 किलोमीटर वाटेकरी वाढले असतील. कुणाला दिलंय? तेलंगणाचा आहे ना खासदार. तेलंगणाच्या खासदाराच्या पोराला मिळाले का? आता आम्ही काही शिल्लक ठेवलं तर तुम्ही सगळ्यात फोडायला लावता. कोण देतंय, कोणाला देतंय? हे सगळं या पद्धतीचं निरंकुश पद्धतीने हे सगळं वॉर्ड सभा घ्यायला पाहिजे. महानगरपालिकेचा अधिनियम सांगतो. जे आताच प्रवीणभाई म्हणाले की प्रत्येक ठिकाणी वॉर्ड सभा घेऊन तुम्ही तिथल्या नागरिकांना विचारलं पाहिजे इथे आम्हाला काय हवं, कुठल्या सोयी सुविधा हव्या. यांच्या डोक्यात येतं रस्ते खोदा, यांच्या डोक्यात येतं हा प्रोजेक्ट पाहिजे, हा प्रोजेक्ट करा. वाशी मधलंच आहे ना ती कुठली तरी इमारत की 2 ते 3 वेळा तिचं काम काढलं, IIT कडून स्ट्रक्चर करून घेतलं, स्ट्रक्चर ऑडिट परत. बरोबर ना विनयजी? सेक्टर 14, सेक्टर 15 बेलापूरला एक पार्किंगसाठी करोड रुपये खर्च करून पार्किंगची इमारत उभी केली. एक गाडी लागत नाही तिथे, एक गाडी. आणि अख्खं बेलापूर मधून तुम्ही सिडको भवन पासून निघालात तर महानगरपालिकेच्या इमारतीपर्यंत सगळं जाम असतं, ट्रॅफिक. सगळ्या हॉटेलवाल्यांना बाहेर गाड्या लावायला दिल्या. या सगळ्या गाड्या तिथे का नाही लागत? श्रीकांत शिंदेचे डावे उजवे आहेत, त्याला ते कंत्राट मिळाले होतं त्या पार्किंगची इमारत बांधायची. कुठलं नियोजन आहे?
श्रीकांत शिंदेचे डावे उजवे येतात, चटई याच्याकडून घेऊन जायची, चादर याच्याकडून घ्यायची, याचं हे कॉन्ट्रॅक्ट, त्याचं ते कॉन्ट्रॅक्ट. काय काम सुरू आहे? अशा पद्धतीचं काम आणि निकृष्ट दर्जा. वाशी डेपो, आम्ही म्हटलं की वाशी डेपो जाऊन उद्घाटन करू, महाराजांच्या पुतळ्याला केलं तसं. त्यांनी पत्र दिलं, प्रवीणभाईंनी बघत. मग काही निवडणुकीच्या अगोदर फक्त डेपो नावाला सुरू केला, अजून फुल पेजने सुरू नाहीये. विनयजी, इथलं स्विमिंग पूलचं करोडो रुपये खर्च करून स्विमिंग पूल सुरू आहे, आतमध्ये इंडोर गेमचं काम सुरू नाहीये. अॅनिमल हॉस्पिटल जुईनगरला करोडो रुपये खर्च केले, अजून उद्घाटन नाहीये. 500 ते 1000 कोटीच्या कामं आहेत की ज्याची उद्घाटन झालेली नाही. अहो, ते पैसे शिल्लक ठेवले असते बँकेत तर त्याच्या व्याजाने सुद्धा चाललं असतं. कोण देणार आहे या पैशांची उधळपट्टी केल्याचा जबाब? कुठले अधिकारी सस्पेंड करणार आहात आपण? आणि का उद्घाटन केली नाहीत? कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची एकत्र वेळ मिळत नाही, या दोघांची वेळ मॅच होत नाही, म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण आपण बंदिस्त करून ठेवलं. त्याचं उद्घाटन आम्ही केलं, अमित ठाकरे साहेबांनी त्याच्या संदर्भात केस दिली. अहो, ऑनलाईन करा ना, लोकांसाठी द्या ना सुविधा. 1000 कोटी रुपयांची कामं तुम्ही करून ठेवली, ऑनलाईन उद्घाटन करा. इथे नरेंद्र मोदी साहेब येत आहेत एअरपोर्टला. लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नावच घेऊन ज्यावेळी पहिलं विमान उडेल त्यावेळी ते नाव घेऊन की आपलं लोकनेते दिबा पाटील साहेब विमानतळावर हार्दिक स्वागत, असं देवेंद्र फडणवीस साहेबांचा व्हिडिओ आहे, तो आम्ही नाही लावला, पुढच्या वेळी लावू. विमान उडालंय, अजून आमच्या दिबांचं नाव नाही, असा खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राने अद्यापर्यंत पाहिलं. खोटारडा मुख्यमंत्री. शेकडो विषय आहेत, शेकडो मुद्दे आहेत, खैरात फक्त. काय असेल प्रश्न तर पुढे अजून. हो, खरंय खरंय. पुरावा सपून टाकला. काय यांच्या विरोधात काय आम्ही लढतो हीच मोठी गोष्ट आहे. आम्ही लढतो हीच मोठी गोष्ट आहे. हो, फाटक्या कपड्यांनी. एक 2 मिनिटं फक्त माझं एक राहिलं होतं. निवडणूक आयोगाचे 2 विनोद आम्ही मध्ये सांगितले होते की सुलभ शौचालयात सुद्धा पत्ता आहे, आणि मला कलेक्टरांनी लिहून दिलं होतं की 1 वर्ष ती व्यक्ती तिथे राहत होती, पण आम्ही त्यांचं नाव आता वगळलेलं आहे, ते नाव परत आलंय. बरोबर, हे बघा तेच नाव गाजी नाजमीन गाजी शरीफ, त्या राहत नाहीयेत. माझ्याकडे कलेक्टरचं पत्र आहे, म्हणजे हे आता परत मतदानावर येणार आहेत. आता काय याला काय करायचं, म्हणजे काय मतदार यादी फाडायची? आता आम्ही त्या आल्या तर स्वागत करू नक्की. आमच्या महिला सेना आहेत, रंजनाताई आहेत, त्या स्वागत करतील. त्यांचं कलेक्टरचं पत्र आहे, पुढे दाखवलं ते महापालिका आयुक्त निवास. आम्ही यादी दाखवली होती, नावं वगळून सांगितलं. आता आयुक्त निवासाच्या इथे जर प्रत्येक मतदाराचा समोर पत्ताच नाहीये, तर मला निवडणूक आयोगाला प्रश्न आहे की निवडणूक आयोग सुद्धा प्रत्येक मतदाराला जाऊन घरोघरी स्लिप देणार आहे. मग ह्या सगळ्या स्लिप कुणाला जाऊन देणार आहात? आयुक्त साहेबांना, की जे निवडणूक आयोगाचे आत्ताचे प्रमुख आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत, किंवा हे घ्या, या 133 स्लिप तुम्ही वाटून टाका, आम्ही जाऊन तिथेच देतो. अहो, आम्ही घराच्या बाहेर जाऊन 133 स्लिप अशा उडवणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना बोलवतो, आत्ताच निमंत्रण आहे. निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर आम्ही अशा स्लिप उडवणार आहोत की हे 133 जणांनी मिस्टर इंडिया सारखं यावं आणि हे सगळ्या स्लिप घेऊन जाव्यात. आम्ही तासभर वाट पण बघणार आहे, प्रवीण भाई, आपण तिथे वाट बघतो. आणि त्या 133 जणांचं मतदान केंद्रावर पण आम्ही वाट बघणार आहोत. सगळे जे आरोप करतायत, तुम्हाला निवडणुकीतच काय वेळ मिळते का? इतके दिवस तुम्ही त्याच्यावर कार्यवाही का न करत? आम्ही मनोजभाई प्रदर्शन भरवलं, आम्ही मनोजभाई मीडियाला दाखवलं, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं, निवडणूक आयोगाकडे गेलो, आमच्या सुशांत सूर्यरावने निवडणूक आयोगाचे कम्प्युटर फोडले, केस घेतली, 15 दिवस आतमध्ये राहिला. आता फक्त मनोजभाई तुम्हाला घेऊनच मला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं तरच उत्तर मिळेल.
असा मला विश्वास वाटतो. आता काय करायचं म्हणजे आता तुम्ही सांगा की लोकशाही मार्ग सोडून तुम्ही असा एक मार्ग सांगा. कोर्टात गेलोय, शिवसेनेने याचिका दाखल केली, मनसेने याचिका दाखल केली,